मोरेवस्ती या ठिकाणी साक्षात दत्त भगवंताच्या समोर आज 5व्या दिवसाची पुष्पगुंफणीची संधी आपण सर्व विश्वस्त ट्रस्टी मंडळी व या मोरे वस्तीवरील सर्व माता माऊली वारकरी व मृदुंगमणी सर्व टाळकरी यांनी मला दिली। प्रथमतः आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो। विठ्ठला विश्वंभर कनकाई पुत्र जगद्गुरु जगद्वंदिनी श्रीमंत वैराग्य शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाठी 4 चरणाचा आणि संतपर असा अभंग आज मी आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे। विठ्ठल जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साजे। महाराज म्हणतात जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर माझ्या जीवनाचे सार्थक झाले, फळ झाले। तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंडी। आणि महाराज जन्माला आल्यानंतर संतांनी संतांनी माझा सांभाळ केला। संतांनी सांभाळ केला म्हणजे महाराजांचं काही खायला प्यायला घालायला असं नाही, तर संतांचा आचार संतांनी घालून दिलेले विचार याच्यावरती महाराज त्या परंपरेने महाराज चालले आणि त्यामुळे महाराजांचा सांभाळ झाला, कृतकृत्य झालं, इच्छा केली ते पावलं। आणि या संतांनी सांभाळ केल्यानंतर महाराज कृतकृत्य झाले का जे महाराजांच्या मनात इच्छा होत्या त्या सगळ्या समाधान झाले। तुका म्हणे काय का म्हणे काळ आता करू न शके पड। महाराज सांगते आता आम्हाला काळाची पण भीती राहिलेली नाही। काळ म्हणजे महाराजांनी यमाला काळ म्हणलेले आणि दुसरं आपलं व्यवहारिक भाषेत जर आणि आपल्या मनुष्य जर आपण जे सांसारिक आहोत यामध्ये जर आपण काळ म्हणलं तर आपल्या मनातील बुद्धीतील जे शर विकार आहेत काम क्रोध लोभ याला सुद्धा याच्यावरती सुद्धा महाराजांनी मात केली। म्हणून तुम्ही सांभाळले संती भय निरसली विठ्ठल महाराज सांगतात जन्म आलो त्याचे आजी परत आले साजे। असं काय झालं महाराजांच्या जीवनात? महाराज सांगतात जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर माझं फळ झालं की महाराजांच्या जे पूर्वज होते विश्वंभर बाबा यांची पुण्याई आणि यांच्या सर्व महाराजांच्या पूर्वजांची पुण्याईमुळेच महाराजांच्या जीवनामध्ये काहीतरी बदल झाला। आणि महाराज सांगतात धन्य देहू गाव पुण्य पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग। साक्षात पंढरपूरचे पांडुरंग परमात्मा आणि आई साहेब देहू मध्ये नांदायला आलेले। आपण पाहायचं झालं पंढरपूर मध्ये पांडुरंग परमात्मा पुढे आणि आई साहेब पाठीमागे, पण विश्वंभर बाबांचा सेवा रूप जे इतकं झालं पांडुरंग परमात्म्यावर
की विश्वंभर बाबा हे तुकाराम महाराजांचे 7 पिढ्या आधी मूळ पुरुष जे तुकारामाचे विश्वंभर बाबा ते पंढरपूरची वारी करायचे आणि पंढरपूरची वारी करत असताना थकले, वय झाले, त्यांना पंढरपूरला जाता येणार. पांडुरंग परमात्म्याकडे गेले आणि सांगितलं की हे पांडुरंग परमात्मा, मी आता इथून पुढे तुझ्या वारीला येऊ शकत नाही. मी आता जे काही माझी वारी ती मी देहूमध्ये राहूनच करू. त्यावेळेस विश्वंभर बाबा देहूमध्ये थांबले आणि विश्वंभर बाबा देहूमध्ये थांबले असताना पांडुरंग परमात्म्याला आई साहेबाला तिथं पंढरपुरामध्ये कर म्हणणार. त्यावेळेस बाबांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत दिला पांडुरंग परमात्म्याने की जिथे अमराईच्या वनामध्ये काळी कपिली गाई जिथं शेणमूत्र करेल तिथं जाऊन तुम्ही खोदकाम करा, मी तुम्हाला तिथं भेटेल. आणि विश्वंभर बाबा आणि गावातील लोक दुसऱ्या दिवशी पाठ अमराईच्या वनामध्ये जातात आणि तिथं काळ्या कपिली गायीने जिथं शेणमूत्र केलेले तिथं खोदकाम करतात आणि तिथं साक्षात पांडुरंग परमात्मा आणि आई साहेबांची जी स्वयंभू मूर्ती आज देहूच्या मंदिरामध्ये स्थापित केलेली ती स्थापना झालेली ते देहूमध्ये नांदाईला आले. आणि अशा या कुळामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म झाला. तुका झाला सेकर जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म झाला. आणि भागवत धर्माचे तुकोबाराय बघता बघता कळस झाले. ज्ञानेदेवे रचिला पाया उभारिले तुला झाला शे कळस भजन करा सावध. भागवत धर्माचा पाया रचला. नाथ महाराज त्याचे खांब झालेले आणि सर्व संत मंडळी त्या मंदिराच्या भिंती झालेत, आधार झालेले. आणि अशा या मंदिराचे कळस जगद्गुरु तुकोबाराय झाले. आणि हे तुकोबाराय सांगतात जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. की महाराज काय एकदा जन्माला आलेले. महाराज सांगतात की महाराजांचं आपण पाहिलं तर 5 अवतारी साधू. महाराज तसं आपण 4 वेळा अवतार परंपरा सांगतो, पण मी म्हणतो 5 अवतारी साधू आहेत महाराज. की महाराज कृतयुगामध्ये जन्माला आले आणि जन्माला आले पांडुरंग परमात्मा महाराजांना घेऊन आलेले. की कृतयुगामध्ये ज्या वेळेस हिरण्यकश्यप नावाच्या राक्षसाच्या घरी भक्त प्रल्हाद म्हणून तुकोबारायांचा जन्म झालेला, जे विष्णूचे प्रिय भक्त होते प्रल्हाद. आणि त्यावेळेस हिरण्यकश्यपूचा वध हा भगवंताने नरसिंह अवतारामध्ये केलेला आहे. भक्ता राखे पायापाशी संवारी. की काय झालेलं आहे त्यावेळेस थोडा दृष्टांत सांगतो. की जो हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस आहे त्याला ब्रह्मांनी वर दिलेला होता आणि त्या वराच्या बळावरती हिरण्यकश्यपू आपल्या प्रजेला स्वर्गावरती पण त्यांनी राज्य केलं आणि आपल्या प्रजेवरती अन्याय करत होता, भक्तांवरती अन्याय करत होता. आणि अशा वेळेस त्याच्याच कुळामध्ये तुकोबाराय म्हणजे भक्त प्रल्हाद रूपामध्ये त्यांचा अवतार झाला, जन्म झाला. आणि त्यावेळेस हिरण्यकश्यपू ज्यावेळेस त्याच्या महालामध्ये असतो तेव्हा प्रल्हाद हे नारायणाचे भगवंताचे नामस्मरण करतो, नारायण नारायण. आणि त्या पाहतो तर हिरण्यकश्यपूला आवडत नव्हतं
की आपला जो शत्रू आहे विष्णू भगवंत त्याचं कोणी नाव नाही घेतलं पाहिजे, फक्त मलाच देव म्हणा अशी त्याचे एक ग्रह झालता आणि आपल्या प्रजेतील सर्व लोकांना सांगायचं की तुम्ही मलाच देव म्हणा, इतर कुणाला देव म्हणायचं नाही, विष्णू भगवंताला कुणाला देव म्हणायचं नाही. पण ज्या वेळेस आपला स्वतःचाच मुलगा त्या भगवंताचे नामस्मरण करतो, चिंतन करतो, त्यांना राग येतो. ते मुलापाशी जातात आणि म्हणतात तू काय करतोयस, माझा जो शत्रू आहे भगवंत, जो विष्णू भगवंत आहे त्याचं नाव घेतोय, तू मला देव मान, तुझा देव मी आहे. त्यावेळेस प्रल्हाद म्हणतात की हो तुम्ही माझे वडील आहात, मला पूजनीय आहात, पण माझे देव तुम्ही नाही. माझा जो देव आहे तो विष्णू भगवंत आहे, मी त्याचे नामस्मरण करणार. राग येतो हिरण्यकश्यपूला. तो सांगतो मी तुला एक रात्र देतो, तू एका रात्रीमध्ये जर देवाचं नाव घ्यायचं बंद नाही केलं तर मी उद्या तुझा वध करेन. रात्र जाते, प्रल्हादाला त्याच्या राजदरबारामध्ये घेऊन येतात. राजदरबारामध्ये घेऊन आल्यानंतर त्यांना विचारतात, हिरण्यकश्यप सांग तू कुणाची पूजा करतोस, तुझा देव कोण आहे. त्यावेळेस प्रल्हाद म्हणतात की मला तुम्ही माझे वडील आहात, तुम्ही पूजनीय आहात, वंदनीय आहात, पण माझा भगवंत हा विष्णू भगवंतच आहे. त्याचेच नामस्मरण करणार, त्याचेच चिंतन करणार. प्रल्हादासी पिता करीतो जात करिता स्मरणी नारायण. म्हणजे हा भगवंताचे नाव तू का घेतो, तुला जर देव नाव घ्यायचं असेल मला देव मान. प्रल्हाद ऐकत ते म्हणतात माझा भगवंत हा विष्णू भगवंत आहे, कुठं आहे तुझा भगवंत सांग मला, या खांबामध्ये आहे का, आहे. आणि प्रल्हाद नारायण नाव घेतात आणि हात मारतात. की प्रल्हादांनी हाक मारली, भगवंताला विनवणी केली आणि त्या स्तंभामधून भगवंत नरसिंह अवतारामध्ये प्रगट झाले.
आणि प्रगट होताच त्या हिरण्यकश्यपूला आपल्या दोन्ही हातामध्ये उचलून घेतलं आणि त्याच्याच दरबाराच्या उंबऱ्यावरती जाऊन बसतात आणि सांगतात की बघ तुला जो ब्रह्मांड वर दिलेला होता आणि या वराच्या कारणामुळं तू इतका उन्मत्त झालेला होता, तुझा जो भगवंतानी दिलेला जो वर आहे तो मी आज खोटा ठरवला की मी तुला ना आकाशात ना पाताळात मी जे तुझा वध करत आहे माझ्या मांडीवरती ठेवून वध करत आहे, ना मी तुला आत ना बाहेर मी जो तुझा वध करत आहे तुला उंबऱ्यामध्येच वध करत आहे, ना दिवसा ना रात्री मध्यानामध्ये मी तुझा वध करत आहे आणि ना तुला पुरुष ना पशु. त्यावेळेस भगवंताने भगवंताचं जे शरीर होतं पूर्ण शरीर मनुष्याचं आणि शिर जे होतं ते सिंहाचं धारण केलेलं आहे, जो नरसिंह अवतार घेतलेला आहे. आणि भगवंत सांगतात ना तुला अस्त्राने ना शस्त्राने मी माझ्या नखीने तुला मारत आहे आणि हिरण्यकश्यपूचा वध करत आहे. असा हा तुकोबा रायांचा भक्त प्रल्हाद अवतार जो पहिला आहे. आणि त्रेता युगामध्ये पाहायचं झालं तर त्रेता युगामध्ये प्रभू श्रीरामचंद्राबद्दल जे अंगद रूपाने तुकोबा रायांचा हा दुसरा अवतार आहे की अंगद जे प्रभू रामचंद्रांची भार्या पत्नी ज्या वेळेस सीता मातेला रावण पळून नेतो तेव्हा अंगद यांनी प्रभू रामचंद्राच्या सैन्यांचे सेनापती म्हणून कार्य केले. असे अंगद म्हणून तुकोबा रायांचा दुसरा अवतार आहे. आणि त्याच तुकोबा रायांचा जर आपण तिसरा अवतार जर पाहायचा झाला तर द्वापार युगामध्ये कृष्ण भगवंता बरोबर उद्धव या रूपामध्ये तुकोबा रायांचा तिसरा अवतार झालेला आहे. आणि त्यावेळेस कृष्ण भगवंता बरोबर उद्धवाने भरपूर लीला केलेल्या आहेत. आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आपला जो टायमिंग आहे त्या टायमिंग त्याच्याने मी धावतो फक्त सांगत जातो. विठ्ठल उद्धव यांच्या रूपामध्ये तुकोबा रायांचा तिसरा अवतार आहे. आणि कलियुगामध्ये जे नामदेव रायांच्या रूपामध्ये तुकोबा रायांचा हा चौथा अवतार आहे की चौयुगाचा नामा भक्त उभा कीर्तनी पाठीमागे डोळे लावून उभे ती जणी की नामदेव राय हे 4 युगाचे आहेत आणि हे नामदेव रायांच्या रूपामध्ये तुकोबा रायांचा हा चौथा अवतार आहे. जे नामदेव अवतार संप्रदाय सकळा येथून की तुकोबा रायांचा अवतार जो नामदेव रायांच्या रूपामध्ये आहे की ज्या वेळेस पांडुरंग परमात्म्याला आपल्याला सर्वांना म्हणजे नामदेव रायांना पांडुरंग परमात्म्याला नामदेव रायांनी जेवण जीव घातलेले आपल्या हाताने जेवण घातलेले की एक दृष्टांत नामदेव राय वाळवंटामध्ये कीर्तन करत होते आणि कीर्तन चालू असताना नामदेव राय तिथं नाही का एक दृष्टांत ऐकतात की जो वाल्याकोळी आहे वाल्याकोळी पूर्वी का होता मी त्यांना संतांचाच एक सहवास झाला. संत कोण त्यावेळेस नारद मुनी त्यांचा सहवास झाला आणि वाल्याकोळी जो दरोडेखोर होता त्याचा वाल्मिकी ऋषी झाला. त्यांनी काय केलं की रामायण लिहिलं आणि हा दृष्टांत नामदेव राय कीर्तनामध्ये ऐकतात. नामदेव राय ऐकतात आणि दुःखी होतात की अरे मी काय केलं, इतक्या वर्ष आलं पांडुरंग परमात्म्याला फक्त जेवूच घालू लागलं आणि त्याची पूजा करत रावळामध्ये जातात पांडुरंगापाशी जातात आणि सांगतात जर मी असेल तुझा भक्त खरा तर मी तुझे शतकोटी अभंग लिहीन
आणि ते जर माझ्याकडून पूर्ण नाही झाले तर मी तुझ्या पायरीवरती माझा जीव सोडेन. असे हे नामदेवराय की त्यांनी शतकोटी अभंग लिहायचं पूर्ण करायचा प्रयत्न केला आणि बरेचसे झाले. पण त्या नामदेवरायांनी काही कालानंतर पांडुरंग परमात्म्याच्या पायरीवरती, आपण पंढरपूरला जातो की पहिलं दर्शन जे होतं चोखोबांचं होतं आणि चोखोबांच्या शेजारी जे नामदेवरायाचं दर्शन होतं. जे नामदेवराय त्यांच्या रूपाने तुकोबारायांनी जे आपला चौथा अवतार केलेला आहे विठ्ठल. आणि तुकोबारायांचा जो पाचवा अवतार आपण म्हणतो की साक्षात जगद्गुरु तुकोबाराय, की जे तुकोबाराय आज आपल्याला सांगतात जन्मा आलो त्याचे आजी कळत आले. की तुकोबारायांचा जन्माला आल्यानंतर काय झालं की तुकोबाराय ज्यावेळेस देहूमध्ये नामस्मरण चिंतन केले आणि एके दिवशी घरात असताना साक्षात तुकोबारायांना नामदेवराय आणि पांडुरंग परमात्म्यांनी दर्शन दिलं. स्वप्नात दृष्टांत दिला, नामदेव केले स्वप्नी माझे जागे, सेवे पांडुरंगे येऊन ये, सांगितले काम करावे कवी, वाऊगे निमित्त बोलू नये. की सांगितलं काम, प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरला शेवटी लावी. की नामदेवराय आणि पांडुरंग परमात्मा हे तुकोबारायांच्या स्वप्नामध्ये आले आणि काय सांगितलं, काम सांगितलं. की साक्षात पांडुरंग परमात्म्याने काम सांगितलं की तुम्हाला काय करायचंय, गेल्या जन्मामध्ये तुमचं अपूर्ण राहिलेलं काम, जे तुम्ही शतकोटी अभंग लिहायचं ठरवलं होतं ते तुमचे राहिलेले 96 कोटी झाले आणि उरलेले 4 कोटी अभंग तुम्हाला आता या तुमच्या उरलेल्या जीवन काळामध्ये पूर्ण करायचे. आणि सांगितले काम वावगे निमित्त बोलू नये. त्यांना काय सांगितलं पुढे जाऊन, तुम्हाला वावगे निमित्त सांगायचं. आपण आपलं ज्याच्यावरती हक्क चालतो किंवा आपल्या प्रेमाची व्यक्ती असेल त्या व्यक्तीला आपण सांगतो बरेच वेळा की मला काही कारण सांगायचं, तुला कीर्तनाला यावंच तुझं काम असेल किंवा काय असेल, पण 8 वाजता तुला कीर्तनाला यावं लागेल. तो आपला हक्काचा माणूस असतो, आपण त्याला सांगू शकतो. तसं पांडुरंग परमात्म्याने तुकोबांना सांगितलं, मला वावगे निमित्त सांगायचे नाही, प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी. की तुम्हाला जे प्रमाणाची संख्या सांगितली की ती तुम्हाला पूर्ण करायची, जे तुमच्या मागच्या जीवनातलं कार्य राहिलेलं नाही. आणि तुकोबारांना सांगितलं की उरला शेवटी लावी तुका. आणि हे शेवटचे जे काही 4 कोटी अभंग राहिलेले आहेत ते तुम्हाला पूर्ण करायचे. असा हा जगद्गुरु तुकोबारांचा 5वा अवतार विठ्ठल. महाराजांनी आपलं अवतार कार्य पूर्ण केलं आणि महाराजांना जे समाधान झालं, महाराजांच्या जीवनाचं सार्थक झालं, म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या